प्रमाणामध्ये या भागामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचं नुकसान झालेलं आपल्याला दिसतंय। मागच्या काळामध्ये सुद्धा म्हणजे इलेक्शन झाली त्याच्यानंतर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे नुकसान झालेलं आहे। आता काल परवाच्या कॅबिनेटमध्ये सुद्धा चर्चा झाली होती, पण त्याच्यानंतर अजून नुकसान विदर्भातच झालेलं, म्हणजे नागपूर साईडला, आर्वी साईडला सुद्धा झालेलं आहे। या ठिकाणी अमरावती भागामध्ये सुद्धा आपल्याला नुकसान झालेलं दिसतंय। फळबाग असो, कपाशी असो किंवा तूर असो, हे सगळं संत्रा असो, या सगळ्या फळबागेचं आणि या सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आपल्याला दिसतंय। तर आता सर्वेचे आदेश दिलेले आहे, हा सर्वे समोर पाठवले आणि येत्या कॅबिनेटमध्ये आम्ही हा विषय नक्कीच मांडू आणि ही सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार आहे असं मी ठामपणे आपल्याला सर्वांना सांगते। तर नक्कीच कॅबिनेटनंतर जे काही निर्णय होतील ते शेतकऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे हा विषय लावून धरणार आहात? 100% मी आता गाडीत बसल्या बसल्या मुख्यमंत्र्यांना हा विषय सांगितला की मी माझ्या भागामध्ये फिरतेय। मी बाळासाहेब थोरातांना सुद्धा फोन केला आणि अजितदादांच्या सुद्धा कानावर हे सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत। आता थोडं सर्वे वगैरे व्यवस्थित झाले, 2 दिवसात म्हटलं फटाफट सर्वे करून घ्यावा आणि जरा मोकळ्या मनानं सर्वे या ठिकाणी झाले पाहिजे, कारण एखादा रस्ता नाही झाला तर चालतोय, पण शेतकऱ्यांचं जे नुकसान आहे त्याला दिलासा देणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं।